बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले। दिल्लीत ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। या भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले। उपोषण सुरू करताना सरकारने 40 दिवसात आरक्षण देण्याचं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचाही आरोप केलाय। आता आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही। इतकंच नाही तर उपोषणावेळी पाणी औषधोपचार सुद्धा घेणार नाही असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। उपोषण सुरू करण्यापूर्वी मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांना फोन केला। तुम्ही उपोषण करू नका, सरकार आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, थोडे दिवस थांबा असं आवाहन महाजनांनी केलं। तर अजूनही मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे का घेतले नाहीत, 40 दिवसात आरक्षणाचं आश्वासन का पूर्ण केलं नाही, असे प्रश्न जरांगे पाटलांनी महाजनांना विचारले। सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे। आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे। मागे दिलेलं आरक्षण एकदा हायकोर्टाने नाकारलं, नंतर सुप्रीम कोर्टानेही नाकारलं। तसं पुन्हा होऊ नये यासाठी कायद्याच्या सर्व बाबींचा विचार करून सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल। जरांगेंना वेळ दिला होता, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। आता सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतील असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं। मराठा समाजाने संयम आणि धीर दाखवावा असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलं। मराठा समाजाला दीर्घकाळ टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा क्रांती मोर्चाच्या बंदची झळ औद्योगिक क्षेत्राला बसतेय। पिंपरी चिंचवडच्या मोर्शी टोलनाक्यावर मराठा समाजाकडून कामगारांच्या बस रोखल्या जात आहेत। अमरावतीत जरांगे पाटलांच्या भूमिकेविरोधात सकल मराठा समाजाकडून मेळावा आयोजित करण्यात आला। ओबीसी कोट्यातून नको तर मराठा समाजाला विशेष कोट्यातून आरक्षण देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली। परभणीत मराठा समाजाकडून ठिकठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आली। मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं तर मुख्यमंत्र्यांचा फोटो देवघरात ठेवून पूजा करू अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिली। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या अशी त्यांनी मागणी केली। नांदेडच्या उमरी तहसील कार्यालयाच्या समोर एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलीस आणि स्थानिकांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला। यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली। बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मोडी पूजन 28 ऑक्टोबरला होणार आहे। या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलवू नये अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे। अजित पवार आले तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला। सरकारमध्ये असणं किती महत्त्वाचं आहे, कारण केवळ विरोधात बसून टोमणे मारून काही होत नाही असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी संघर्ष यात्रेवरून रोहित पवारांना लगावलाय। महाराष्ट्राचे प्रश्न अडचणी काय आहेत हे संघर्ष यात्रेतून रोहित पवारांनी जाणून घ्यावं असंही पटेल म्हणाले। सोलापुरात लांबोटीजवळ उजनीची जलवाहिनी फुटली। 200 ते 250 फूट उंच पाण्याचे फवारे उडत असल्यानं समोर आलं। यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली। त्यासोबत आसपासच्या शेतातील माती वाहून गेली। अमरावतीत विलासनगर परिसरात बिबट्या मुक्त संचार करताना आढळला। या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होतोय। नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयात राडा झाला। महिला उमेदवाराची परस्पर सही घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून वाद झाला। उमेदवाराच्या मुलानं गोंधळ घालत निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावल्याचं समोर आलं। जळगावात कोळी समाज बांधवांचा जिल्हाधिकाऱ्यांना साडी चोळी आणि बांगड्या भेट देण्याचा प्रयत्न करण्यात आला। जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं तसंच विविध मागण्यांसाठी कोळी समाज आक्रमक झाला होता। साई भक्तांना आता अत्याधुनिक दर्शन रांगेतून साईबाबांच्या दर्शनाला जाता येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शिर्डीतल्या नवीन दर्शन कॉम्प्लेक्सचं लोकार्पण होणार आहे। हिंगोलीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं। 200हून अधिक कंत्राटी कर्मचारी यात सहभागी झाले।
मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहील असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला। बीडमधील यशवंत सेना धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाली। या पार्श्वभूमीवर भंडारा आंदोलन करण्यात आलं। सर्व सत्ताधारी नेत्यांना भंडारा लावून धनगर आरक्षणासंदर्भात आठवण करून देऊ असं यशवंत सेनेकडून सांगण्यात आलं। सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकदिवसीय उपोषण केलं। प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 2 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एसटी कर्मचारी संघटनेकडून एकदिवसीय उपोषण करण्यात आलं। 7वा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। अहमदनगर तालुक्यातल्या कुख्यात गुंड विश्वजित कासारला अटक झाली आहे। त्याच्यावर खून, खंडणीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। जामिनावर सुटल्यानंतर त्यानं आणखी एकाची हत्या केली, तेव्हापासून तो फरार होता। गोंदियातील मुंडीपार हदरोली या मार्गावर स्कूल बसचा अपघात झाला। चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला। दरम्यान बसमधील चालक आणि विद्यार्थी सुखरूप आहेत। गुप्तधन शोधण्यासाठी मुलीचा बळी द्यायचा आहे असं सांगून भोंदूबावानं एका कुटुंबाला धमकी दिली। बीडच्या अमळनेर भागातला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं 100वे नाट्य संमेलन 4 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे। या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे। सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। धुळ्यात बालाजी रथोत्सव काढण्यात आला। या रथोत्सवाला 144 वर्षांची परंपरा आहे। खानदेशातील सर्वात उंच बालाजी रथ अशी याची ख्याती आहे। राज्यभरातून भाविक दर्शनासाठी सहभागी झाले। भारतातील सर्वात मोठं टेलिकॉम नेटवर्क रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडनं नेटवर्क आणि कन्झ्युमर पायोनियर प्लम या कंपनीसोबत भागीदारीची घोषणा केली आहे। प्लमच्या या क्लाउड प्लॅटफॉर्मद्वारे जिओ जगभरातील भारतभरातील 200 मिलियन ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणार आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाताना महत्त्वाची आठवण, मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई सुरू केली आहे। सरकारनं 40 दिवस नेमकं काय केलं असा सवाल जरांगे पाटलांनी विचारलाय। या संदर्भातला खास रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमत।